जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। नामदार गिरीश महाजन हे सलग 7व्यांदा जामनेर तालुक्याचे आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल लोहारा कार्यकारी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ तसेच भारतीय जनता पार्टी व ग्रामस्थ मंडळी आणि गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या आरोग्य शिबिराचा एकूण 557 रुग्णांनी लाभ घेतला, तर यामध्ये 108 रुग्ण हे पुढील उपचारासाठी डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालय जळगाव येथे 4 डिसेंबर रोजी पाठवण्यात येणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे लोहारा कुऱ्हाड गटप्रमुख शरद सोनार यांनी दिली आहे। आपल्या परिसरातून आपले खांद्याचे सुपुत्र, खांद्याचे हृदय, संकटमोचक नामदार गिरीश महाजन यांना प्रचंड मतांनी जनतेने विजयी केलं। त्या अनुषंगाने आम्ही जनसेवेसाठी या ठिकाणी लोहारा विविध कार्यकारी सदस्यासाठी गोदावरी फाउंडेशन, साखेगाव आणि ग्रामस्थांच्या वतीनं एक आरोग्य शिबिर, भव्य आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। या ठिकाणी शुगर तपासणी, हृदयरोग तपासणी, त्याचप्रमाणे ECG, 2D इको, सर्व डोळ्यांचे विकार, डोळ्यांचे ऑपरेशन, सर्व प्रकारच्या म्हणजे जे असतील आजार असतील त्या म्हणजे सर्व आजारांचं औषधी देणे या ठिकाणी म्हणजे मोफत औषधी दिली जाते, तपासणी केली जाते। कुठल्याही प्रकारचे शुल्क या ठिकाणी आम्ही ठेवलेलं नाही। जनसेवेसाठी या ठिकाणी आपण या शिबिराचं आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी गोदावरी फाउंडेशनने खूप सहकार्य केलं, त्यांचा मी गावाच्या वतीनं आभार मानतो। आणि अशी सेवा यापुढे आम्ही या जनसेवेसाठी कायम पुढचे 5 वर्ष ठेवणार आहोत। दर वर्षाला 1 ते 2 आरोग्य शिबिर या बाबत आम्ही आयोजित करतोच आणि याच्या पलीकडे दुसरे सामाजिक उपक्रमसुद्धा आम्ही या ठिकाणी राबवत असतो। भारतीय जनता पार्टीचा वसा हा कायम ठेवण्यासाठी भाऊंचं खूप सहकार्य या ठिकाणी आम्हाला मिळतं। भाऊचं जे लोककार्य काम या ठिकाणी झालेलं आहे ते सर्व कामं जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करतो। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।